वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे वेनसडे आणि आम्ही वेनसडेचं ठरवलं होतं की बाहेर जाऊया कारण आम्हाला एवढं काही काम नव्हतं आणि पाऊस खूप पडत होता सकाळपासून. सो विचार केला की आम्ही लॉंग ड्राईव्हला जातो आणि आम्ही जातो गोडेश्वर डॅम आहे तिकडे जाणार आहोत. आणि जसं आम्ही निघालो आमच्याबरोबर एक दुर्घटना घडली झालेली आहे की आमची गाडी ठोकली गेली आहे. म्हणजे एवढं नाही लागलं पण थोडंसं जे ऑलरेडी लागलं होतं तिथेच लागले आणि तो बोनेटला थोडंसं हे लागलं आहे. हाय गाईज. हॅलो गाईज. आता आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आलेलो आहोत. आम्हाला जिकडे जायचं आहे त्या प्लेसच्या. बघूया ते कसं दिसतं. आणि आता ते काका एकदम एजेड होते आणि त्यांनी पाठीमागून येऊन ठोकली. तर आता आम्ही जस्ट निघालो होतो 15-20 मिनिटच झाले होते. हो ना, थोडा आमचा मूड ऑफ झाला. पण बघतोय रोड तर खूप सुंदर आहे, खूप सुंदर चालवायला मजा आणि आली. गर्दी नाहीये मेन म्हणजे आज वीकेंड नाहीये आणि वीकडेज येतात. आम्ही आमची एवढी कामं लवकर संपवली ऑफिस मधले आणि पाचचा कॉल आहे. आम्ही होते इकडून वर्क फ्रॉम डॅम असं करणार आहे आम्ही. सो गाईज आम्ही फायनली आलो आहोत. आम्हाला जिथे यायचं होतं ते गोडेश्वर डॅमला. मी तुम्हाला दाखवते किती छान आहे, किती प्रसन्न वाटतंय ना. एवढा शांत वातावरण आहे तिथं की पावसामध्ये की विचारू नका. गाईज बेसिकली तुम्हाला दाखवते इथे खूप छान छान फार्म हाऊसेस पण आहेत. म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल इकडे आणि इथे तुम्ही बघू शकता रिव्हर्सटोन फार्म हाऊस वगैरे असे सगळे नदीच्या बाजूलाच आहेत फार्म हाऊस. खूप सुंदर गाईज तुम्ही अशा ठिकाणी आला आहात आणि अशा ठिकाणी तुम्ही वडापावचा आनंद नाही घेतला तर तुम्ही काहीच एन्जॉय करू शकत नाही. बिकॉज असं मस्त नेचर, पाणी, डोंगर आणि एक छोटीशी टपरी असते तिथे ते वडापाव असं बनवून असं गरमागरम. हां तिथे आणि इतका सुंदर लागतो ना तो ह्या याच्यामध्ये. तो कसाही असतो खूप छान लागतो. तर टेस्टच वेगळी लागते. झणझणीत वडापाव होता. सो गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. सो इथे आम्ही आलो आहे पनवेलच्या इकडे. सो बट इकडे आहे नेटवर्कच नाही आहे. सो तरी पण तिला 5 वाजताचा कॉल अटेंड करायचा होता. सो आम्ही इथून पुन्हा नेटवर्क होतं तिकडे गेलो आणि मग तिकडून तिचा कॉल अटेंड करून पुन्हा आम्ही इकडे आलो आहे. केओसमध्ये जिथे थोडीशी रेंज आली तिथे आम्ही अटेंड केला 4-5 मिनिट सेकंदाचा जो 4G वर अटेंड केला मी कॉल. तो झाला पण अटेंड माझा कॉल. आणि नंतर आम्ही इथं आलो. अजून माझा कॉल आहे तर माहीत नाही मी अटेंड करेन की नाही. सो तुम्हाला व्ह्यू दाखवता. सुंदर असा व्ह्यू आहे. ग्रीनरी आहे. मी तुम्हाला बोलली होती ना गाडी ठोकली आहे बघा. आमची गाडी ठोकली आहे इथे. पण काही बोला पण आम्ही आलो त्या ठिकाणी इतकं सुंदर आहे की आम्हाला काही वाटत नाही आहे. बट ठीक आहे ती ठोकली आहे.